यानंतर बघूया नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराला चांगलीच रंगत चढते। यंदा प्रचाराचा अजब फंडा मतदार राजाला पाहायला मिळाला। समीर भुजबळांचा बाईकवरून प्रचार करताना ते दिसलेले, तर मनसे पदाधिकाऱ्यांनी डबल सीट बसवून निवडणुकीचा प्रचार केला। अर्थातच सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून उमेदवारांचा अट्टास असतो, प्रयत्न असतो। पण यंदा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी थेट बाईकवर बसून सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्यापर्यंत प्रचार करण्याचा, त्यांच्याकडे जाऊन प्रचार करण्याचा एक फंडा अवलंबला। याची या व्हिडिओची आता सध्या चर्चा केली जाते। उत्तर मुंबईमधनं काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर उर्मिलाचा झंझावती प्रचार सुरू आहे। या प्रचारादरम्यान तिनं बोरिवलीतल्या साईबाबा नगर इथल्या झोपडपट्टीला भेट दिली। यावेळी तिनं झोपडपट्टीतल्या मुलांसोबत गाणंही गायलं। उर्मिलानं या मुलांसोबत गाणं म्हणत काही काळ ठेकाही धरला। कधी रिक्षा चालवत तर कधी वडापाव खात उर्मिलाचा प्रचार सुरू असल्याचं दिसून येतं। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, अरे घोड़े के दुम पे भाई जो मारा तोड़ा, दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा, लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, अरे दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा। शंकरराव चव्हाणांची तिसरी पिढी ही राजकारणात आली। अशोक चव्हाणांच्या कन्या सुजया त्यांच्या वडिलांच्या प्रचारात उतरलेल्या आहेत। नांदेड जिल्ह्यातील गावोगावी जाऊन त्या वडिलांसाठी मतं मागतायत, जनतेशी संवाद साधतायत। मीही सक्रिय राजकारणात येणार आहे असंही त्या म्हणाल्या। वंचित बहुजन आघाडीकडून युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि वंचित आघाडीचे नेते जयसिंग शेंडगे हे यावेळी उपस्थित होते। गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा मंगळवारीच करण्यात आली होती। गोपीचंद पडळकर भाजपची मुलुक मैदानी तोफ आणि स्टार प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेले आहे। सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्याशी वाद झाल्यामुळे 1.5 वर्षांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी भाजपला रामराम ठोकला होता।